हे गाईज, सो हा आपला सेकंड इव्हेंट आहे. सो फर्स्ट इव्हेंटमध्ये थोडीफार आयडिया आली आहेच की काय गोष्टी असतात, कशा असतात, आणि आता विचार केला की तुम्हालाही दाखवावं. बिकॉज मी पण जेव्हा असे रील्स स्क्रोल करताना फीडवरती व्हिडिओज यायच्या की आम्ही ह्या इव्हेंटला गेलेलो, आम्ही त्या इव्हेंटला गेलेलो, सो तेव्हा अशी एक्साइटमेंट असायची की यार काय एक्झॅक्टली इव्हेंटमध्ये असतं. सो माझ्या नजरेतनं मी आज तुम्हाला दाखवते इव्हेंट एक्झॅक्टली काय असतो. सो आत्ता 1:30 वाजायला आलाय. इव्हेंट 3चा आहे. मी झेप्टो केलेला आहे सँडविच. खरं तर एक्साइटमेंट, नर्वसनेस एवढा आहे ना. मी सकाळी पण योगावरनं येताना नाश्ता घेतलेला होता, कॅरी केलेला सोबत इडली सांबार, पण खाल्लंच नाही. आय डोंट नो वाय, भूक नव्हती. त्याच्यानंतर आता पण भूक नाहीये, पण गोळ्या खायच्या. सो विचार केला की खाऊया. अजून मेकअप नाहीये इवन. एक सेकंड हा. ओके, सो सॉरी, मांजरी खूप ओरडतायत. आणि मी हे म्हणत होती की मी अजून मेकअप नाही आहे. इवन ड्रेसमध्ये माझ्याजवळ ऑप्शन्स आहेत, नो डाऊट, पण मिंत्राचा इव्हेंट आहे. सो आय थॉट की मिंत्राचं काहीतरी वेअर करावं, कारण माझ्याजवळ इव्हेंट ॲप्रोप्रिएट ॲज सच काही नाही आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. मी इवन एजंट्सला वगैरे कॉल केलेला होता की 2 वाजेपर्यंत मला द्या करून. सो आता सँडविच खाऊन घेऊया आधी. खरं तर भूक 1 रुपयाची नाही आहे. कोणाकोणासोबत असं होतं की कुठे जायचं असेल की काहीच खायची इच्छा होत नाही आहे. आणि हे झेप्टो फर्स्ट टाइम ट्राय करते. क्वांटिटी खूप जास्त आहे, म्हणजे मी एवढं तर नाही संपवू शकत. लेट्स सी. आणि त्याच्यामध्ये हे मल्टीग्रेनचा ब्रेड आलाय. आय एम नॉट अ डाएट कॉन्शियस पर्सन. झेप्टो वालो देख रहे हो तो देखो. अँड मी थोडंफार मेकअप पण इथे काढून घेतलेला आहे. आपला नाश्ता. आणि हो, मला एक नोटसुद्धा आली होती झेप्टोकडनं. तो तयारी झालेली आहे. आणि हा ड्रेस असा काहीसा दिसतोय. मी असं नाही म्हणलं की वाईट आहे, पण हा फॉर्मल मीटिंगसाठी ठीक आहे. इव्हेंट ॲप्रोप्रिएट मला तरी वाटत नाही आहे. आणि सो हे 2 पार्सल जस्ट रिसीव झालेत. सो लेट होप फॉर द बेस्ट की जे मी मागवले ते चांगलं आलेलं असावं. सो भेटूया. हा आहे तो आउटफिट टू इग्नोर द आरसा. त्यासाठी माझी धडपड चालली, पण जसं इमॅजिन केलेलं तसं आला नाही आहे मला. एवढासा मी सॅटिस्फाईड नाही आहे. लेट सी तर तिसरा आउटफिट कसं आहे. फायनली 2:30 वगैरे आलेत, निघायचा टाईम होतं. पण येस, आय एम सॅटिस्फाईड. मला आता जो मी घातला आहे तो मला पर्सनली खूप आवडला आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगते. फिट वाईज परफेक्ट, काइंड ऑफ बॅकलेस आहे. इफ पॉसिबल फोटो काढायला जमला तर दाखवीन. पण मला फक्त ही स्लीट नाही आवडली. इथली थोडीशी मोठी आहे, जी की मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे. सो मी आतमध्ये शॉर्ट्स घातले आहे, पण बाकी आता वाटते ना कॉन्टेंट क्रिएटर. सो आउटफिट डन. बॅग कॅरी करते बिकॉज ॲज यू कॅन सी थोडंसं बॅकलेस आहे आणि क्लायमेट थोडं थंडीचं आहे. माइट बी रात्री थंडी वाजू शकते, कारण MMRDA ग्राउंडवरती काहीतरी आहे. सो नो आयडिया ओपन स्पेसवरती आहे का पॅक स्पेसवरती. सो एक जॅकेट फॉर सेफ्टी. आणि ह्या टायमिंगला न चुकता कॅश कॅरी करणार आहे, बिकॉज मला घाण सवय आहे. मी UPS शिवाय नाही कुठे हे करत, ट्रॅव्हल करत. पण लास्ट टाइम खूप इश्यू झालेला होता. सो एक कॅरी करायचा विचार केला, बॉक्सेस ठेवते. गरज तर नाही आहे, मी टचवूड कधी करत नाही एवढा, पण ठीक आहे. व्हॉट इफ गरज लागली तर. आणि काही छोटू गोष्टी जसं की लिप बाम, सॅनिटायझर, लिपस्टिक जे आता लावली, थोडेसे टचअप करायचे. दॅट्स इट. बाकी काही मी कॅरी करत नाही आहे. पटकन रॅपिडो किंवा ओला बुक करते. डिरेक्टली आता लोकेशनवरती भेटूया, कारण खरंच खूप उशीर झाला आहे. सो हा होता आपला आउटफिट ऑफ द डे. आणि आता ऑलमोस्ट लास्टपर्यंत मी व्हॉइस ओव्हरच देणार आहे, कारण आय एम नॉट यूज टू विथ व्लॉग्स अँड ऑल दिस स्टफ. त्याच्यानंतर मी शूज वेअर केले होते, कारण चालायला खूप लागतं. ऑलमोस्ट 3:15 वाजता आपण रॅपिडो बुक केली. त्याच्यानंतर 4:15 झाले पोचायला. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. MMRDA ग्राउंडवरती हा इव्हेंट होता. त्याच्यानंतर हे बँड होता ते कलेक्ट करायला लागत होता, कारण ॲज अ क्रिएटर जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा काहीतरी आयडेंटिटीसाठी ही लोक बँड किंवा काहीतरी देतातच. आणि इथे एंट्री जी होती ती 3 प्रकारे
होती. जर तुम्ही ॲज अ नॉन क्रिएटर येत असाल तर तुम्ही बुक माय शोवरनं तिकीट परचेस करून सुद्धा येऊ शकत होतात. त्याच्यानंतर जर तुम्ही सेलिब्रिटीज आहात तर डिरेक्टली एंट्री होती आणि हा ऑब्व्हियसली सेलिब्रिटी इव्हेंटच होता. त्यानंतर खूप सारे बूथ्स होते जिथे तुम्ही मेकअप करू शकत होतात. जसं की मी सुरुवात केली होती जेल पॉलिशपासून आय मेकअप, जो की ॲब्सोल्युटली फ्री होता ॲज अ क्रिएटर आम्हाला. त्यानंतर खूप सारे गेम्स होते. जर गेम जिंकतोय तर काही ना काहीतरी गुढी मिळतच होती. नाही तर मग जसं मिंत्राचा एक हॉलपॅक करून ॲप आहे तो आणि विशलिंग काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्यानंतरच गुढीज देत होते. सो त्या दोन ह्याच्यावरती खूप सारे लाईन्स होते. नो डाऊट इव्हेंट खूप फॅब होता, पण येस लॅक ऑफ मॅनेजमेंट होती. जर मॅनेजमेंट थोडी प्रॉपर असती तर खूप छान वाटलं असतं. आणि हां, मला विशलिंगकडनं गुडीज मिळाले होते, ते मी घरी जाऊन दाखवते तुम्हाला. आणि ते बघू शकता, उर्वशी आली होती. आणि हीच ती व्यक्ती होती की जिला भेटण्यासाठी आम्ही ह्या इव्हेंटला आलो होतो. ओळखलत ना? ही जी काही म्युझिकल इव्हेंट होता माझ्या लाईफमधला खूप मेमोरेबल दिवस असेल. कारण ॲज अ क्रिएटर म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला इन पर्सन बघायचा चान्स मिळणं खरंच खूप लक्की फील करते. इवन हिमेश रेशमियाच नाही तर कार्तिक आर्यन सुद्धा येऊन गेला, सुफी होता, मलायका होती आणि खूप सारे मोठे मोठे सेलिब्रिटीज, इवन इन्फ्लुएन्सर्स होते. आणि तुम्ही क्राऊड बघू शकता फक्त हिमेश रेशमियासाठी. आणि इथे हे जे काय आहे ते फूड स्टॉल्ससाठी कार्ड होतं, कारण इथे UPI चालत नव्हतं. कॅश किंवा हे तुम्हाला कार्ड परचेस करायचं होतं 50 रुपये देऊन आणि मग तुम्ही टॉपअप करून खायला घेऊ शकता. सो ॲज अ सेड अर्लियर की आपल्याला गोळी जास्त नाही आहेत. हे विशलिंगचं काय आहे मी ओपन ऑलरेडी केलेलं आहे, फक्त तुम्हाला दाखवते. आणि पिक्सीकडनं हे काय आहे, आय गेस सिरम शीट नाही, आय पॅचेस सॉरी, हे मिळालं एवढं मोठं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आली होती टोट बॅग. मला ॲक्च्युली याची रॅपिंग बघून आधी वाटलेलं की टी शर्ट वगैरे आहे की काय, पण नाही, 100% कॉटन आणि खूप छान आहे. विशलिंगची इनिशिएटिव्ह आहे आणि एक कोट आहे, मला तर पर्सनली खूप आवडली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही कोट्स आहेत जे की आपण डेली चेंज करू शकतो, कॅलेंडर सारखे. दाखवतेच तुम्हाला. आणि ते पण आम्ही सिरियल नंबर वाईज दिलेले आहेत. पूर्ण पंचच. आय एम अ क्रिएटिव्ह फोर्स अँड माय आयडियाज मॅटर. त्याच्यानंतर माय कॉन्टेंट इन्स्पायर्स, एंटरटेन्स अँड ॲड्स व्हॅल्यू. सो असे काही काही कॉन्टेंट रिलेटेड आहेत जी की आपण डेली चेंज करून ह्याच्यावरती लावू शकतो. त्याच्यानंतर आपल्या इथे आहे काही मॅग्नेट्स पण मिळालेले आहेत, पण हे फ्रीज मॅग्नेट नाही आहे, ते बुक मॅग्नेट्स आहेत. बॉर्न टू क्रिएट अँड मेन कॅरेक्टर एनर्जी. त्याच्यानंतर हे एक होतं जे की मी नाही घेऊ शकली, त्याची स्टोरी मी ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला. काही कार्ड्स आहेत ॲप्सचे, त्याच्यामधनं आपण ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतो. आणि एक किचन आहे. सो दॅट इज इट. अँड येस, ही एक पाण्याची बॉटल मी तिकडनं घेतली होती. मला माहित नाही का, पण ह्याचं जेव्हा आपण पाणी पिते ना माझा घसा खराब होतो आणि मला याची टेस्ट बोरिंगच्या पाण्यासारखी वाटते. 70 रुपीजला आहे. तेव्हा तिथे भूक लागलेली म्हणून एक संपवली, दुसरी वाली मी घेतली होती सोबत. सो कोणाकोणाला असं होतं माझ्यासोबत ते पण सांगा. आणि मला ना हे मी दाखवायचं राहून गेलेलं होतं, आम्हाला तिथे बँड दिलेले होते. सो ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि बंद. सो ह्या लाईट्स आहेत. आणि तिकडे म्हणजे मला माझ्याजवळ 2 होते म्हणून माझ्याजवळ एक राहिलंय. तिकडे बाहेर निघाल्यानंतर तिथली जी काही रेसिडेन्शियल मुलं होती त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या इन्फ्लुएन्सर्सकडनं हे मागून घेतलेलं होतं, कारण ऑब्व्हियसली लहान मुलं आहेत, लाईटिंग म्हटल्यानंतर त्यांना आवडतंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.